PWDच्या निष्काळजीपणामुळे कोट्यावधींच्या सरकारी वास्तूंचे खंडहरात रूपांतर. जनतेच्या पैशाची जबाबदारी कोण घेणार? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD नियंत्रणाखाली असलेल्या जिल्हा परिषदेच्या कोट्यावधी रुपयांच्या इमारती आज अक्षरशः खंडहर बनल्या आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या या वास्तूंची अवस्था पाहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या इमारतींच्या भिंती कोसळल्या आहेत, छतांची दुरावस्था झाली आहे, तर खिडक्या, दरवाजे आणि संपूर्ण इलेक्ट्रिकल वायरिंग चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे या मालमत्तेची देखभाल आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी PWDवर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी मालमत्तेची चोरी कशी झाली याचा जाब संबंधित अधिकारी जनतेला देणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या वास्तू आजही अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोगी पडू शकतात. थोडासा निधी खर्च करून येथे आधुनिक वाचनालय, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका किंवा युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारता येऊ शकतं. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोट्यावधी रुपयांची सार्वजनिक संपत्ती धूळ खात पडली आहे. दुसरीकडे ज्या रस्त्यांची कोणतीही तातडीची गरज नाही अशा ठिकाणी डांबरीकरणासारखी कामे करून जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. आवश्यक ठिकाणी विकास कामे प्रलंबित ठेवून अनावश्यक खर्चाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या वास्तूंच्या झालेल्या नुकसानीची चौकशी करून जबाबदारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच या इमारती पुन्हा जनहितासाठी वापरण्यात आणण्याचा ठोस आराखडा जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते आहे. जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे. निष्काळजीपणा आणि सार्वजनिक संपत्तीची नासाडी याला आता आळा बसला पाहिजे, असा ठाम संदेश नागरिक प्रशासनाला देत आहेत. माझ्या मागे जी वास्तू आहे ही वास्तू PWDच्या नियंत्रणाखाली आणि जिल्हा परिषदेच्या जागेवरती उभी आहे. या वास्तू अशाच करोडो रुपयाच्या वास्तू अशाच पडून आहेत आणि या वास्तूचा काही उपयोग सध्या करण्यात येत नाही आहे. पहिला तुम्हाला मी आतल्या वस्तूची जी अवस्था आहे ती दाखवतो. या इकडं या ठिकाणी या हे बघा ही वास्तू. या या इकडे या, दाखवतो तुम्हाला. या वास्तूमधून खिडक्या, दरवाजे हे सगळे चोरीले गेलेले आहेत आणि ह्याच्यावरती नियंत्रण आहे PWDचा. PWD अधिकारी फक्त पगार घेण्यासाठी आहेत का, असा संतप्त सवाल आहे जनतेचा. या वास्तूची अवस्था बघा, पूर्ण ठिकाणी, सगळ्या ठिकाणी इथं खिडक्या, दरवाजे हे सगळं चोरीला गेलेलं आहे. तर PWDचं ह्याच्यावरती काय नियंत्रण आहे आणि काय जबाबदारी हे पाळत आहेत? अधिकारी फक्त मलिदा खाण्यासाठी आहे का? ही वास्तू जर थोडासा याला डागडुगी करून एखादी लायब्ररी किंवा प्रशिक्षण केंद्र उभारले जाऊ शकते, चांगलं काम होऊ शकते, इथं युवकांसाठी काहीतरी करता येऊ शकते. परंतु ह्या अशा करोडो रुपयाच्या इमारती अशाच पडून आहेत. खिडक्यात चोरून घेऊन गेलेल्या आहेत सगळी. एकही ठिकाणी तुम्हाला खिडकी कुठंही मिळणार नाही. या इकडं दाखवतो. हे बघा, खिडक्या, दरवाजे सगळं चोरीला गेलेले आहेत. आता हे चोरीला गेलेलं आहे काय, इथे जे जिम्मेदार आहेत, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ह्यांनीच नेऊन गेलेले आहेत? हाही प्रश्न मोठा उपस्थित होतोय. हे बघा, ह्या ठिकाणी आता हे असं पडूनच आहे. म्हणून सगळे दारुडे, इथं दारू पिण्याचं ठिकाण झालंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या वास्तूचा चांगला उपयोग झाला पाहिजे. ह्यासाठी आज आम्ही युवाग्राम 24च्या वतीनं इथे आलेलो आहे, याची पाहणी करण्यासाठी. कारण जनतेचा हा पैसा आहे. या इकडे दाखवतो. बघा, एवढी चांगली वास्तू काही उपयोगाची नाही. या तुम्हाला वास्तूमध्ये कुठलाही खिडकी, दरवाजे दिसणार नाही, सगळे चोरीला गेलेले आहेत. लाईटचे वायरिंग
बटन हे सुद्धा चोरीला गेलेलं आहे. PWDच्या अंडरमध्ये असलेली आणि जिल्हा परिषदेच्या जागेवर असलेली ही वास्तू आपण आता पाहणी केलेली आहे आणि PWDने आपली जबाबदारी कोणत्या पद्धतीने पार पाडलेली आहे हेही आपण आता पाहिलेलं आहे. तर जनतेच्या करातून ही बांधलेली वास्तू जनतेच्यासाठी उपयोगामध्ये यावी यासाठी युवाग्राम टीमच्या वतीने आम्ही प्रशासनाला एक संदेश देतो. या ठिकाणी युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र किंवा एखादी लायब्ररी उभा करण्यात यावी आणि जनतेचा पैसा जनतेच्या उपयोगासाठी यावा यासाठी पुढाकार घ्यावा एवढंच आम्ही प्रशासनाला आमच्यातर्फे संदेश देत आहोत.